आज खोलला मी माझा फार्मसी शॉप. सकाळीच मी रोजच्या सारखी चाललेलो कॉलेज आणि कॅम्पस मध्ये पोहोचल्यावर ह्यो डॉगेज भाई दिसला. त्यांनी इकडे पोरांच्या बाटल्या ठेवलेल्या, त्यांच्या एक बॉटल घेतलेली आणि ढक्कन खोलत होता बॉटलचा. त्याला जाम ताण लागलेली म्हणून तो ट्राय करत होता एकसारखा. आधी तिला चांगला जा खोलून दे, तिने आज जोरलं. आम्ही गेलो मग प्रॅक्टिकल लॅब मध्ये प्रॅक्टिकल परफॉर्म करायला. आणि आज आम्हाला प्रॅक्टिकल मध्ये कॅल्शियम ग्लुकोनेटचा इंजेक्शन बनवायचा होता आणि तो बनवल्यावर आम्हाला या एम्प्यूल मध्ये भरायचा होता. त्यात सगळे भरत लावलेला. मिनी पण मग इंजेक्शनला सुई टोचली ना घेतला, एम्प्यूल न भरत लावली. एम्प्यूल भरताव तर साईडच्या जोरा नाक पेटली. त्याशीच आम्हाला ते एम्प्यूल सील करायची होती. इकडे पूजाने गपचूप फोन युज करत लावलेला आणि साईडला सेलिंग चालू होती. प्रॅक्टिकल खपल्यावर बाहेर आलो तेव्हा समजलं आमच्या प्रॅक्टिकल लॅबच्या समोरच मॉडेल फार्मसी शॉप खोलली. त्यानं बघत होतो काय काय ठेवले, म्हणजे कोणच्या गोळ्या औषधं हन. मग बघताव तर समजलं ते सगळं खोकं हन, बस असं सॅम्पल म्हणून ठेवले. तो मॉडेल फार्मसी शॉप बघला ना आम्ही गेलो मग लेक्चर अटेंड करायला. आमचं UHVचं लेक्चर असल्यावर आम्हाला सेमिनार हॉलमध्ये बसवतात आणि त्या आल्यावर आम्ही मग लास्टच बेंच बसतो. आता एक्झाम आले म्हणून यावेळी लेक्चरवर लक्ष न देता त्यांचाच अभ्यास करतात. आणि दुसरी साईडला मॅमने आम्हाला डॉक्युमेंटरी दाखवत होती. ती एक दिवशी आम्हाला पण प्रेझेंट करायची होती. ओल्ड एज होमला जाऊन नाही तर मग ऑर्फनेजला जाऊन, म्हणजे याच्या माध्यमातून आम्हाला ह्युमॅन व्हॅल्यू समजेल, यासाठी आम्हाला विषय आहे. आणि कॉलेज सुटल्यावर गेलो आम्ही पाणीपुरी खावायला. दिव्याच्या वसईला जावाची ट्रेन पकडली आणि आम्ही बसलो ट्रेन मध्ये. मग भिवंडी स्टॉप आला आणि आदितीनं सेजलचा उतराचा टाइम झाला. त्यांना बाय केला आणि माझा पण स्टॉप आला. चला मग भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.